मित्रांनो तर फायनली निघतोय आता गण जाऊ का? फोन कर पाचला. हां चालतंय. करायचं तुला बाबा नीट तर गाडीवर सामान वगैरे लोड केले आणि फायनली आता निघतोय. तर चला जाऊया. लेट मित्रांनो तर हडपसरला पोहोचलोय आता आणि आपण आता चाललोय मुंबईच्या दिशेने. पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. मित्रांनो ते एकदम भारी व्ह्यू आहे. पूर्ण डोंगरातला रोड आहे आणि थंड थंड वाटतंय. मित्रांनो तर गाडीची चेनच तुटली. आता चेन कवर खोलायला बी नाही काही. मित्रांनो तर हे दादा यांनी ढकलत आणली तर मेकॅनिक येतोय आता. तर त्यामुळं ही झालं. किती लांब आहे अजून पुढं गाव? 8 किलोमीटर. मित्रांनो तर लय वेळ झाला. 1 तासाच्या वरती टाइम झाला ते मेकॅनिक काही नाही आता. लय लोकांना तर पनवेलमध्ये आलं ना की मुंबईमध्ये एंटर केल्यागत झालंय. बघा कसल्या मोठ्या बिल्डिंग आहे. तिकडं बघा इथं आलोय ज्या सोसायटीत आमची मावशी राहते त्या सोसायटीत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो फायनली आज आपण थायलंडला जाण्यासाठी निघतोय. आज आपण थायलंडला जाणार नाहीये, उद्या जाणार आहे. तर आज आपण मुंबईला जाण्यासाठी निघतोय. तर बॅग वगैरे पॅक करून रेडी झालेली. आपण परवा दिवशी नवीन बॅग घेतलेली. त्याचा ब्लॉग टाकला का नाही काय माहिती. माझ्या मागं लय 2-3 दिवस पळापळ होती त्यामुळे मी ब्लॉग टाकायला टाइम नव्हता. अशा प्रकारे बाकी चार्जर वगैरे ही एक बॅग घ्यायची. आणि आता काय करूया, नाश्ता करूया आणि निघूया. कारण आपण गाडीवरच आपल्या गाडीवर मुंबईपर्यंत जाणार आहे. आणि मग तिथं आपली मावशी एक त्या मावशीपाशी थांबणार आहे. मग तिथनं पुढं आपण जाणार आहे. प्रवास करणार आहे अशा प्रकारचा आहे. तर चला जेवण करू पहिलं मग जाऊया. काय आबा काय म्हणते, जाऊ का? जेवून घे. मित्रांनो तर फायनली जेवण करतोय आता घरी ट्रिपला जायच्या अगोदर. तर कालचं ते होळी होती काल. आमटी भजी भात आणि पोळी अशा प्रकारे जेवण करतोय आणि निघतोय. जेवण झालं की आपण पुढच्या प्रवासाला. ताजी आहे ताजी. आई म्हणती शिळी लोकांना वाटेल ही फक्त गरमागरम आहे अजून वाफा निघतात. तर आई लोक ते म्हणतात की शिळी देते का काय. ताजी केली आहे ताजी. मित्रांनो तर फायनली निघतोय आता गण. तर आशिष भाई आईला विचारूया. आई बरोबर एक फोटो काढूया. अरे असं दे हाय ती हाय खरंय. जाऊ का? फोन कर पाचला. हां चालतंय. डबा न्यायचा का? नको काय. एक बाय इकडे अजय जाऊ का? हां जाऊ का? गाडी घेऊन जा नाही मुंबईपर्यंत. मुंबईवर नाही म्हणून जाणार. काय रे करायचं तुला बाबा नीट आजीच्या पाया पडतो आजी आमची. मला मागल्या बारीन पोचून नाही गेला तर बरं रडली. रडली कशीच नाटक तिथून काय करायचं देवा किती. तर चला मित्रांनो जाऊया. मित्रांनो तर फायनली निघतोय आता आणि निघालोय. चला गाडी बिडी तयार आहे आपली आणि चावी पण घेतली. चलो जाऊया. यश काय म्हणतं? माग लागलाय तुझ्या. कशा मागं लागतोय तो. चल जर सोनिया येशू माग लागलाय. जाऊ काय? तर मित्रांनो आमचा भाऊ भैया काय चल जाऊ का? हा चालतंय. जाऊ दामाने आपलं. ओके. इकडं आदित्य डॉन आहे. डॉन कुठे गेला? जाऊ का? चल यश जाऊ का? चाललो मी थायलंडला. यायचंय तो झोपेतनं उठलाय तो. तर गाडीवर सामान वगैरे लोड केले आणि फायनली आता निघतोय. तर चला जाऊया. लेट झालाय. अंधार पडणार आहे मला पोचायला. जाऊ दे सिटीत काय अंधाराचं काहीच वाटत नाही. तर जाऊया आपण.
मुंबईला जायचे आज आणि उद्या जाणार आहे थायलंडला. तर चला निघूया मित्रांनो. तर फायनली निघतोय आता इथनं. तर चला बाय बाय. आई जाऊ का? आजे यश सावकाश जा. ओके चला चला आदित्य. मित्रांनो फायनली निघतोय आता. त्यावेळेस वजन कमी आहे, पाणी नाही आहे, काय नाही आहे, कारण आपल्याला विमानानं जायचे. चलो मित्रांनो. तर फायनली सुप्यात आलोय आता. आणि सुप्यात आता आमचे वडील त्यांची गाडी घेऊन निघूया पुढच्या प्रवासाला. अरे बापरे ये तो गिर गया. वजन थोडं झालं याला लय. बाबा जाऊ का? ते आपलं मुंबईला चाललंय. मुंबईला हा बर बर बर. फोन केला होता ना. हा हा ओके ओके ओके. तुम्ही ह्याच्यातले का नारायण भेट? ओके ओके. हा मोबाईल होता हा हा. चला बघ. पैकी सगळं साईड बीड एन्जॉय करून यावं तिकडचं. बरं बरं चला. हो चालेल. मित्रांनो तर पेट्रोल टाकतोय आता इथे. दादा नाही का? 600 600. पुरेला विचार 600. हां 600. 700 करा 700. हो मित्रांनो तर हडपसरला पोचलोय आता. आणि आपण आता चाललोय मुंबईच्या दिशेने. पेट्रोल वगैरे टाकून घेतलं म्हणजे कुठं आपल्याला टेन्शन नाही. डायरेक्ट मुंबईकडं. आता तिथनं 263 किलोमीटर आहे. चला जाऊया. मित्रांनो तर पोलीस फाईन काढतात. फाईन काय केलं? त्या सिग्नल तोडून आला असं भाऊ. त्यामुळंच थांबलं ना मामा. मित्रांनो तर दुपारच्या वेळेस म्हणजे 11 नंतर पोचलोय पुण्यात म्हणून नव्हे. ट्रॅफिकच नाही भाऊ. नाही तर हा पॅच पूर्ण पॅक असतोय. अख्खा पॅचच पॅक असतो. पण ट्रॅफिक नसल्यामुळं चांगलं आहे. पण आत्ता ट्रॅफिक नाही म्हणल्यावर संध्याकाळी आपल्या मुंबईमध्ये ट्रॅफिक लागणारच आहे. हे तर फिक्स आहे. मित्रांनो तर पुणे रेल्वे स्टेशन पाशी आलेलं आहे आता. रेल्वे स्टेशनच्या पासून 1-2 किलोमीटर लांब आहे. तर चला. पुण्यात आपल्याला गर्दी कमी लागली हेच भारी नशीब आहे. आणि आपण जुन्या पुणे मुंबई हायवे नाही जाणार. आता आपण जाणार आहे दुसऱ्याच रूटनी. जुन्या पुणे मुंबई हायवेनी 2 तास एक्स्ट्रा लागतात. त्यामुळं इथं पण एक रूट जातो फिरंगुट मार्गे. त्या रूटनी जाणार आहे आपण. पाहूया कसा जातोय आता ते रूट. या रोडला पण मेट्रोचं झालं आहे तिथून लागा. मित्रांनो तर संचिती हॉस्पिटल COEPचं हॉस्टेल तिथं. तर आपल्याला गोलगाडा मारून परत जायला लागेल बाणे रोडला बहुतेक असं मला वाटतंय. तर चल तिथनं वन वे आहे ना तिकडून येणार. इकडून आता तिथं जायचं म्हणलं गोलगाडा मारून जायला लागतं COEPच्या हॉस्टेलला.
चलो रोडने चाललोय मुंबईच्या दिशेने. तर पाहू शकता ही एक पूल, गाड्यांचा पूल आहे, त्यावरती मेट्रोचा पूल आहे, खालना परत मोठा रोड आहे. एकदम मस्त रोड केलाय. पहिले या रोडला लय गर्दी होत होती, आता बघा कसला सुट्टा सुट्टा केलाय. एका शेजावर डबल पूल केलं ना, त्यामुळे लय सुट्टा सुट्टा वाटायला लागलाय रोड. मित्रांनो तर लय बदल झालाय. हा पाहू शकताय मुंबई बँगलोर एक्सप्रेस हायवे आणि हा चाललाय आता पाषाणमधनं पिरंगूट साईडने जाणारा रोड आहे. पण इथं पहिलं काहीच नव्हतं, नुसतं बिल्डिंगची कामं चालू होती, सगळं माळ होतं आजपासून 6 वर्षापूर्वी. आता बघा सगळ्या काचाच्या बिल्डिंग दिसतात बघा, लय बदल झाला इथं. मित्रांनो ते भाऊ 2 भेटले होते आपले बारामतीचे. बारामतीत कुठले? बारामती प्रॉपर सिटीतलेच आहेत काय? बरोबर. तर भाऊंला भेटून चांगलं वाटलं. भाऊ आपले व्हिडिओ पहिल्यापासून पाहतात आणि त्यांनी MH42 कसं काय ओळखलं? MH42 दिसलंय. भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार. मी एक व्हिडिओ काढायसाठी थांबलो होतो इथं की बाबा निघालोय ट्रिपसाठी, असा व्हिडिओ काढायसाठी थांबलो होतो. त्यामुळे चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. तर मित्रांनो तर फायनली तुमचा भाऊ नव्हे थायलंडला जायला निघालाय. तर मित्रांनो आपण चाललोय आता मुंबईला, कारण उद्या आपलं मुंबईवरून फ्लाईट आहे थायलंडला. त्यासाठी आज आपण मुंबईला चाललोय आणि आपली पॅशन प्रो गाडी मुंबईला पार्किंगला लावून आपण उद्या थायलंडला जाणार आहे. तर फायनली आपली आजपासूनच ट्रिप चालू झाली, कारण आज आपण आपली गाडी घेऊन गहन निघालोय मुंबईच्या दिशेने आणि उद्या आपण थायलंडला जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचं. यार भाऊ एकटा चाललाय, आत्तापर्यंत कधी विमानात बसला नाही आणि तो एकटा थायलंडला चाललाय आणि तिथली तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. यावेळेचा कंटेंट थोडा वेगळा असणार आहे. आपण जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याने फिरणार आहे, नाही तर लिफ्ट मागून फिरणार आहे तिकडं. तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, फॉलो करायचं आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. मराठी माणूस इतकं धाडस करून एकटाच चाललाय थायलंडला, ते पण 5-6 दिवसासाठी नाही, 1 महिन्यासाठी चाललाय कंप्लीट. तर तुम्हाला काय नाही करायचं, फॉलो करायचं आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते पण नक्की लिहायचं आहे मित्रांनो. चला बाय बाय. तुमचा भाऊ एवढे भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार फिरल्यानंतर ना आपल्या 5व्या देशामध्ये चाललाय थायलंडला. तर फॉलो करा आणि सपोर्ट दाखवा मित्रांनो मराठी माणसाला थोडं पुढं जाण्यास मदत करा. तुमच्या एका फॉलोमुळे इतकं मोटिवेशन भेटतं ना भाऊ, तर फॉलो नक्की करा मित्रांनो. तर आपला प्रवास नाही आहे तामिनी घाटात नाही, तामिनी घाट मार्गे. त्यामुळं पाहू शकता इथं मुळशी डॅम लागले. दिसलं का तुम्हाला मुळशी डॅम? तर आता आपण चाललोय, आपल्याला लेट होईल पोचायला आणि त्यामुळं आपण नव्हे लई थांबत नाही जाणार. मला ऑलरेडी उशीर झाला आहे. मित्रांनो ते एकदम भारी व्ह्यू आहे. पूर्ण डोंगरातला रोड आहे आणि थंड वाटतंय तामिनी घाटातलं. फक्त घाटाचे रोड आहेत आणि ट्रॅफिक लय, समोर येणाऱ्या गाड्या पण लय. ओके चलो. कुठला गड आहे हा समोरचा? मित्रांनो तर गाडीची चेनच तुटली. आता चेन कवर खोलायला बी नाही काय. पुढं जाऊन बसली असणार चेन कर खोलाय. पानं बी नाही आणलं मी यार. दोन मिनिट. गॅरेज किती लांब आहे? गॅरेज तुम्हाला इकडे पाठीमागे भेटेल, इकडे जाम लांब भेटेल. इथनं खूप लांब आहे. किती? इकडे 70-18 किलोमीटर. हां इथून नागगाव इकडून तुम्हाला पाठीमागे जावं लागेल वेळाला. किती लांब? इथून 5 किलोमीटर आहे काहीतरी. अरे बापरे, अडचणीतच आलं की. बारामती. मला हेल्प करताल का? तुम्ही कुठं चाललाय, कुठपर्यंत चाललाय? आम्ही ते नदीला चाललो इथे.
मग तिथपर्यंत मला पाय लावून नेताल का? हां तर मित्रांनो गाडीची चेन पडली ते दादा भेटलाय. दादा म्हणतोय की तो मेकॅनिक पाशी जाऊन फोन करतो. बघूया येतोय का मेकॅनिक. हां येईल मेकॅनिकल येईल ना. पाठवून द्या ना तेवढं. का किती वेळ लागेल तरी? मी 5 मिनिटात तिथे जातो. ओके तुम्हाला लगेच कॉल करतो. ओके ओके चला. त्या काय पैसे असेल ते देऊन टाकू. मित्रांनो तर गाडीला पाय लावून चालवलंय दादा आपल्याला मदत काय तर धन्यवाद त्यांचं. मित्रांनो तो भाऊ आपल्या पाय लावतोय. मित्रांनो तर हे दादा यांनी ढकलत आणली तर मेकॅनिक येतोय आता. तर त्यामुळं ही झालंय. किती लांब आहे अजून पुढं गाव? तर 8 किलोमीटर राहिले. 8 किलोमीटर राहिले का? बरं बरं धन्यवाद. आता डाऊन आहे का कसं आहे? चढून आहे हां हां नंतर डाऊनच होतो. ओके ओके. मित्रांनो तर आपण मुंबईला चाललोय आणि आज पूर्ण दिवसच घडलाय. पूर्ण काय झालंय मित्रांनो तर आपण नाही होय मुंबईला चाललोय आता. उद्या आपल्याला विमानाने जायचंय थायलंडला. तर पूर्ण दिवसच घडलाय. काय झालंय काय म्हणायचं गाडीची चेन पडली आणि मी रोड पण इतका चुकीचा घेतला ना. मला माहीत होतं रोड नक्की कुठनं जातोय ते मी दुसऱ्या रोडने आलो. गुगल मॅपवर भरोसा ठेवला आणि गुगल मॅपने एकदम घाटाघाटाच्या रोडमधनं आणला. तर चला जाऊया आता. काय मित्रांनो तर लय वेळ झाला. 1 तासाच्या वरती टाईम झाला तरी मेकॅनिक काही नाही. आता लय जायला तर लय लेट होणार आहे. लय गंडलो मी निभार पार अख्खा गंडून गेलो आज. तर आता हे नीट करायला त्याला 5-10 मिनटं तरी लागतील. कुठं आलाय भाऊ काय माहित. नुसताच आलो म्हणतोय बाबा मागच्या 1 तासापासून. मित्रांनो तर फायनली भाऊ आलाय मेकॅनिक भाऊ. तर खोलतोय भाऊ काय आहे इथं. तर बघूया. नीट पाहिले नंतर ना मी तर ती बहुतेक ही झाली हां तुटली. लॉकमधनंच निघालंय भाऊ का तुटलंय ना. 1-2 पाकळ्या कमी कळता येत असल्या तर कळता येईल का? देखतो. होतंय. हो मी यात्रा कळतोय. हो असू द्या करा असू द्या काही नसतं. अहो नाही माझ्याकडेच बजेट नसते असे. मी इथं स्कॅनर लावलाय. जाऊ दे मला थोडा. मित्रांनो तो कोकणी माणसं मित्रांनो तर फायनली झालंय ही करून बसून. भाई कितना देने का भाई? 400 इतना. मित्रांनो तर फायनली निघालोय आता. नीट करून गाडी लय पैसे घेतले 300 रुपये म्हणजे
अख्खा नवीन बदली करायला 100 रुपये पण घेत नाही. 80 रुपयात तर नवीन आणल्याला बसवून देतात. त्याने तर रिपेअर केलं होतं, त्याला 100 रुपये पेट्रोलचं 100 रुपये रिपेअरचं देत होतो. ते नाही म्हणला तो काय म्हणलं. बाहेर राज्यात असतो तर उलट लोक मदत करतात माहिती, पैसे बी घेत नाहीत काय का. आपल्याला पाणी लागलंय आता, पाणीतनं मित्रांनो, तर परत नॅशनल हायवे लागलोय. सकाळी ह्या रोडने आलो असतो तर आतापर्यंत मुंबईला पोहोचलो असतो. मित्रांनो, तर पनवेलमध्ये आलं ना की मुंबईमध्ये एंटर केल्यागत झालंय. बघा कसल्या मोठ्या बिल्डिंग. इकडं बघा, इकडं बी रोड पण एकदम असा मोठा आहे, चांगला चौडा. बिल्डिंगच किती मोठी आहे बघा, 25+ असेल. मित्रांनो, तर एवढी सगळी जण काय करत बसलेत, ते एअरपोर्टला विमान पाहत बसले होते. पण आपण उद्या ह्याच एअरपोर्टला येणार आहे. मित्रांनो, तर लय मोठे सिग्नल. आता हा 3 मिनिटाचा सिग्नल होता, 180 सेकंदाचा. इतके मोठे सिग्नल बोलले. ये मुंबई है मेरी जान. मित्रांनो, तर फायनली आपण मुंबईमध्ये पोचलोय. आणि आपल्याला 21 किलोमीटर अजून जायचं आहे मीरा भाईंदर रोडला. मीरा रोडला आमची मावशी राहील आहे, तर तिकडं जायचे. तर अजून अर्धा तासाचा प्रवास आहे. आलोय ज्या सोसायटीत आमची मावशी राहते, त्या सोसायटीत कुठतरी राहते. मित्रांनो, तर फायनली आपण मुंबईला पोचलोय आपल्या मावशीच्या घरी. आणि इथं आल्यानंतर ना आता व्हिडिओ काढायचं काय मला लक्षातच राहिलं नाही. मी 7:45 वाजता पोचलोय. दीदी तर चला, काय म्हणताल तुम्ही? मस्त आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय. सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे ह्यावेळेस ट्रिपला. चला बाय बाय. थायलंडला चाललोय आपण आता.